नाशिकमध्ये पर्यटकांसोबत मोठी दुर्घटना घडता राहिली आहे। अंजनेरी गडावर हे पर्यटक अडकले होते, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले। नाशिकच्या वन विभागाकडून पर्यटकांचा सुखरूप रेस्क्यू करण्यात आलेला आहे। अचानक पावसाचा जोर वाढला आणि अंजनेरी गडावर हे पर्यटक अडकून पडले होते, मात्र त्यांना आता सुखरूपपणे रेस्क्यू करण्यात आले असं कळतंय। नाशिकच्या वन विभागाने ही कामगिरी केली आहे। वर्षा पर्यटनासाठी म्हणून अनेक जण ठिकठिकाणी जात असतात। अंजनेरी गडावर सुद्धा हे पर्यटक गेले होते नाशिकमध्ये आणि तिथे अडकून पडले। पावसाचा जोर अचानक वाढला आणि त्याच्यामुळे सगळे तिथे अडकले होते, मात्र नाशिकच्या वन विभागाने या पर्यटकांचं सुखरूपपणे रेस्क्यू केलेलं आहे। प्रतिनिधी किरण ताजणेंकडून अपडेट्स घेऊया। किरण, साधारण किती पर्यटक होते हे आणि नेमका काय सगळा हा प्रकार घडला होता? वृद्धी जवळपास 8 ते 10 पर्यटक होते। ते अंजनेरी गडावर पर्यटनासाठी गेलेले होते, मात्र अचानक पावसाचा जोर वाढल्यानं आणि ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यानं हे पर्यटक अडकलेले होते। या पर्यटकांनी तात्काळ आपल्या पालकांशी संपर्क केला। पालकांनी थेट जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवलं आणि त्यानंतर जिल्हा नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून वन विभागाला कळवण्यात आलं आणि वन विभागाची जी रेस्क्यू टीम आहे ती त्या संबंधित ठिकाणी गेली आणि त्या सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। एकूणच या घटनेच्या नंतर आपल्याला असं म्हणता येईल की मोठी हानी या निमित्तानं टळलेली आहे। आपण जर अनेक ठिकाणी राज्यातील घटना जर बघितल्या तर अनेकांचा जीव या सगळ्या काळामध्ये गेलेला आहे। काही पर्यटनाच्या ठिकाणची जी माहिती असते ती अनेक पर्यटकांना नसते आणि त्यामुळे मोठी हानी अनेकदा घडलेली आहेत। पाण्याचा प्रवाह असेल किंवा धबधब्याच्या ठिकाणी वाहणारं पाणी असेल, यामुळे अनेकदा पर्यटक फोटो काढण्याच्या नादामध्ये त्यांना मोह आवरत नाही आणि नंतरच्या काळामध्ये अनेकदा दुर्घटना देखील घडतात आणि याच दुर्घटना या अंजनेरी गडावर कालच्या दिवशी टळल्या असं म्हणता येईल। मात्र महाराष्ट्रातील पर्यटक असतील किंवा प्रशासन असेल, या सगळ्या निमित्तानं बोध घेताना दिसून येत नाहीये। अनेक ठिकाणी पर्यटक बिनधास्तपणे जातात, त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षा नसते आणि इतकंच काय तर पर्यटक देखील अनेकदा माहिती नसतानाही मोहपायी पुढे जातात आणि आपला जीव जो अनमोल आहे तो गमावून बसतात। त्यामुळे या घटनेवरनं तरी आता बोध घेणं अपेक्षित आहे। अगदी किरण, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। नाशिकमध्ये काही पर्यटक अंजनेरी गडावर अडकले होते, मात्र तिथून त्यांना सुखरूपपणे खाली आणलेलं आहे।